सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड झालेली असताना केवळ नगराध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत अनेक विचित्र गोष्टी घडत आहेत। जाणून घेऊया त्याविषयी सविस्तरपणे। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर काय घडलंय अनगरमध्ये? तर मंडळी, एका महिलेला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी थेट पहाटेच निवडणूक अधिकाऱ्याचं कार्यालय गाठण्याची पहिलीच घटना महाराष्ट्रात घडली। खरं तर प्रचंड पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेली ही महिला कुणी मंत्री नाही ना कुणी अधिकारी, फक्त नगरपंचायतीला नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरायला आलेल्या एक उमेदवार आहेत। या महिलेचं नाव आहे उज्ज्वला थिटे। नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटलांनी आपली ताकद लावून सगळे नगरसेवक चक्क बिनविरोध आणले, पण असं झालं तरी नगराध्यक्ष पदासाठी मात्र निवडणूक होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ड्रामा एखाद्या थरारक चित्रपटासारखाच आहे। सोलापूरसह राज्यभर गाजत असलेल्या याच थरारक राजकारणाची ही गोष्ट आहे। अनगर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उज्ज्वला थिटे सोमवारी पहाटेच पोहोचल्या। उज्ज्वला थिटे या 2 दिवसांपासून अनगर नगरपंचायत निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र थिटे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। अजितदादांच्या पक्षाकडून उज्ज्वला थिटे यांना AB फॉर्म देण्यात आला। अखेर आज शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज भरला, पण याच वेळी त्यांना रोखण्यासाठी त्यांच्या मागे 10-12 गाड्या फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। याआधीही उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटलांवर अनेकदा गंभीर आरोप केले आहेत। खरं तर राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय। नगरपंचायतीचा सदस्याप्रमाणे ही देखील निवडणूक बिनविरोध होईल असंच काहीसं इथलं वातावरण होतं, मात्र भाजप विरोधात राष्ट्रवादीकडून AB फॉर्म उज्ज्वला थिटे यांना देण्यात आला आणि उमेश पाटलांनीही जोर लावला। त्यामुळं आता केवळ नगराध्यक्ष पदासाठी होणारी ही निवडणूक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोचली आहे। आता थिटे आणि उमेश पाटलांनीही आरोप केले असले तरी राजन पाटलांनी मात्र निवडणुकीआधीच आपली ताकद दाखवली आहे। भाजपच्या झेंड्याखाली सगळे नगरसेवक बिनविरोध निवडून आणलेत। शिवाय हसत हसतच पाटलांनी सगळे आरोपही फेटाळून लावले आहेत। एकूण मोहोळ तालुक्यातील राजकारणाकडे सर्वांचं लक्ष आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थिटे कशी लढत देतात, पाटील आपल्या सुनबाईंना नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसवतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण त्यांना धास्ती आहे ती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील भाजप नेते राजन पाटील यांची। मोहोळचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतं ते हेच राजन पाटील।